पतीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे। या प्रकरणी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे। अकोल्यातील शिवापूर म्हाडा कॉलनी परिसरातील ही घटना आहे। मृत महिलेचे नाव मीरा मुरलीधर मानकर असे असून ती एका मुलाची आई आहे। पोलीस तक्रारीनुसार मीराचा तिच्या पती मुरलीधर मानकर यांच्यासोबत काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता। या वादानंतर काही दिवसांपूर्वी पती मुरलीधर याने घर सोडले होते। याबाबत तक्रार देखील खदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। या सततच्या कलहातून त्रस्त झाल्यानेच मीराने आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। पोलीस खदान हद्दीमध्ये शिवापूर शिवार आहे। त्या शिवारामधले एका शेतातील एका विहिरीमध्ये एका महिलेने आत्महत्या केली अशी आम्हाला माहिती मिळाली। त्या ठिकाणी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो असता एक महिलेचा मृतदेह त्या विहिरीमध्ये आम्हाला मिळून आलेला आहे। त्या ठिकाणीच त्या महिलेचा मोबाईल, तिचे चप्पल, इतर साहित्य तिथे विहिरीच्या त्या ठिकाणीच होते। अधिक माहिती घेतली असता त्या महिलेचं नाव मीरा मुरलीधर मानकर, वय 37 वर्ष, राहणार म्हाडा कॉलनी अकोला असे असून त्या प्रकरणी आम्ही एडी अकस्मात मृत्यू दाखल केलेला आहे आणि त्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत। आत्महत्या करण्यामागचं कारण आम्ही आता तपासामध्ये आम्ही शोधू। सध्या आम्ही त्या प्रकरणामध्ये मार्ग दाखल केलेला आहे। नाही, मीराच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही माहेरच्यांनी केला आहे। त्यामुळे ही आत्महत्या नसून मीराचा खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान या घटनेनंतर परिसरात चर्चेला उधाण आलंय। याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे। मी निलेश धनुकार सुकळी आणि माझी बहीण मीरा दीपक मानकर, मीरा दीपक मानकर हिचे नवऱ्यासोबत काही भांडण झाले व दीपक मानकर याने एक तिथली शेजारची बाई सविता मैसने हिला घेऊन फरार झाला व याची मिसिंगची केस खदान पोलीस स्टेशनला दिलेली आहे। तरी यांनी दीपक मानकर याने काय केलं, ढकलून दिलं विहिरीत का स्वतः उडी खाल्ली तिला माहीत, पण त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। तिला एक मुलगा आहे हर्षल मानकर, तो 14 वर्षाचा आहे। आमची एकच विनंती आहे प्रशासनाला की बुवा त्याला लवकरात लवकर पकडून त्याला शिक्षा द्यावी अशीच आमची विनंती आहे।